1985 पासून या देशामध्ये दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत रोज 15 ते 20 शेतकरी आत्महत्या करतात. आणि बाबासाहेबांच्या दृष्टीने, राज्यघटनेच्या दृष्टीने त्या जगण्याला अर्थ असतो जे जगणं आत्मसन्मानावर उभं असतं. मी अजूनही सांगतो की काँग्रेस या देशात नसते तर ह्या देशाचा इतिहास आणि वर्तमान वेगळाच लिहिला गेला असता. तुम्ही काय सांगता हे महत्वाचं असतं, तुम्ही किती सांगता हे महत्वाचं असतं, आणि तुम्ही किती विचार करता हे सुद्धा महत्वाचं असतं. त्यामुळे मी असा माणूस आहे, मी कधी समाज खंडन नाही करत. कसं काय चालेल? सगळेच नालायक चालेल का म्हणून? सगळेच भ्रष्ट म्हणून चालेल का? सगळेच देशप्रेमी म्हणून चालेल का? असं कधी सगळं भ्रष्ट होत नसतं. भ्रष्ट होणाऱ्याचं प्रमाण कमी असतं, पण त्यांचं उपद्रव मूल्य जास्त असतं. भ्रष्ट न होणाऱ्यांचं प्रमाण जास्त असतं, पण त्यांचा आवाज कमी असतो, ते बोलतच नाही. सज्जनांचं संघटनच होत नाही. सज्जनांचं कसं होईल? किती संघटना आहेत कोणाच्या त्या एक होत नाही. आणि आई शपथ ते कधी एक होतील असं मला कधीही वाटत नाही, आणि ते वाटत नाही म्हणून मी त्यांना एक वाज कधी मदत. त्या गोष्ट सांगणाऱ्याच्या हातात काय कितीही पडा, तो शेवटी गोष्टीत कावळा जातो. त्याला सांग अरे राघू महिन्यावर कोण, तो म्हणतो राघू महिने ज्या झाडावर बसायचे ना तिथेच कावळा पण बसायचा. त्याला सांगितलं बंगल्याची गोष्ट सांग, बंगला खूप चांगला बांधला, त्याच्या अँटेनावर कावळा बसायला काय लफडा आहे. आणि किती भावना प्रदान होऊन तरकाईची होऊन आपण बघत असतो. याचा अर्थ मी दुश्मन म्हणून पाहतो का त्याला? माझ्याकडे एक सम्यक बुद्धी आहे ना त्याच्याकडे पाहण्याची. मी अजूनही सांगतो की काँग्रेस या देशात नसते तर ह्या देशाचा इतिहास आणि वर्तमान वेगळाच लिहिला गेला असता. तुम्ही 75 वर्ष एकत्र राहायला कसे? तुमचा देश टिकला कसे? तुम्ही एवढी 2-3 युद्ध जिंकला कसे? तुमची साक्षरता 80% आली कशी? हे काय आहे ते? सून नव्याने घरात आली ना तर ते प्रत्येक गोष्टीला सासूला जबाबदारी देते. पुत्र का ओरडलं, सासू कोपऱ्यात बसते. महागाई काय झाली, सासूने जास्त काढले. एसटी का चुकली, सासूचा आवडलंच नाही. ते बरोबर नाही. मुद्दा काय? मी काँग्रेसला नाहीये, पण माझ्याकडे एक सम्यक दृष्टी आहे, ती घेऊन मी व्यवस्थित पाहत असतो. हे इतकी वाईट गोष्ट आहे की 75 वर्षांनी तुम्ही रोज बोलून करत सुटले. संविधान बचाव, संविधान चळवळ, संविधान सन्मान, संविधान पूजा, क्रियापदाचा अमुक तमुक तमुक हक्क. हे केव्हा होणार आहे? लोक मुद्दाम नाही करत, करायला काहीतरी घडतं ना. किधर तो धुआ है, धुआ निकल रहा है. आणि धूर कोणता निरोप घेऊन येतो? आग येणार आहे याचा निरोप धूर घेऊन येत असतो. म्हणजे धूर कोण काढतंय आणि आग येणार आहे ती आग कोणती आहे हे पहिल्यांदा तपासायला पाहिजे. ते आत्मप्रतिष्ठा आहे, ते बंधुता आहे, आणि ते माणूस म्हणून मिरवण्याचं एक उपयोगी साधन आहे. ते धोक्यात आलं म्हणून आपण बोललो. नाहीतर आनंदाने जगायला पाहिजे होतो ना. मोदी कोणाला उपाशी बोलू देत नाही, येते का? गंगेचं घाण का पाणी असू दे, एक्सपायरी डेट न देता पाणी पाजतो. घरात 5 किलो धान्य पाठवतो. बहीण कशी पण असो 1,500 रुपये पाठवतो. म्हातारा कसं पण असू दे, बसमध्ये फुकट बस ट्रेन त्याकडे जा आणि तिकडे कचर, तुझा आपल्याला शांती मिळते. दिस इज नॉट लाईफ. त्याला जगणं नाही म्हणत.
कारण त्या जगण्यामध्ये आत्मसन्मान नाहीये. आणि बाबासाहेबांच्या दृष्टीने, राज्यघटनेच्या दृष्टीने त्या जगण्याला अर्थ असतो जे जगणं आत्मसन्मानावर उभं असतं. ते आपलं धोक्यात आहे. आपल्याला मोफत 5 किलो धान्य मिळालं, पण कष्टाने घाम गाळून भाकरी मिळवण्याचं साधन आपलं गायब झालं. रोज उठून रेल्वेच्या रुळावर जाऊन बघायचं धान्य येते काय बेकार लागतं. अरे माझ्या विचाराचं काय करायचं, माझ्या प्रतिभेचं काय करायचं, माझ्या घामाचं काय करायचं, माझ्या कष्टाचं काय करायचं, हे सगळं 2014 पासून एक 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 करून अडचणीत आहे. जगण्याचं स्वातंत्र्य आहे, पण त्या जगण्याला आत्मसन्मान नाही. मी पुन्हा पुन्हा सांगतो, न्याय आहे पण सामाजिक न्याय नाही आहे. तो खलास होते 2014 पासून. शिक्षण सगळ्यांना मोफत आहे, पण त्याची लायकी काय? एक खिचडीवालं शिक्षण, धोब्याची नोकरी मिळत नाही, हमालाची नोकरी मिळत नाही, कारण खिचडीचं शिक्षण खाऊन पोरं चाललेले. 7वीच्या पोराला स्वतःचं नाव लिहिता येत नाही आणि त्याला जबाबदार पण कोणी नाही. जबाबदार कोण आहे त्याला? कसं केलं 14 पासून काढा तुम्ही लक्षात. नोकऱ्या हळूहळू जायला लागल्या, त्याच्या विरुद्धचे कायदे तयार व्हायला लागले. सुप्रीम कोर्टापासून सगळ्यांनी कायदे, नो परमनंट जॉब, कॉन्ट्रॅक्ट जॉब. त्याच्यातले कॉन्ट्रॅक्टचा कालावधी पण कमी झाला. कॉन्ट्रॅक्टरच्या मनात येईल तोपर्यंत तुमची नोकरी. आणि एवढ्या मोठ्या कंपन्या चालतात त्याच्या, कशी चालतं अंबानीचं जग, पण त्याच्या मालकीचा कामगारच नाही. एवढे टीव्ही निघतात, टीव्हीच्या मालकीचा कामगारच नाही. एवढे मोबाईल निघतात, मोबाईल तयार करणाऱ्याच्या मालकीचा कामगारच नाही. ते कुठे आहेत कामगार सगळे? भारतात पण तसं, शेतीचं पण तसं. आपण रोज उठायचं, बळीराजाची प्रार्थना करायची, त्याचा सहन करायचा, आणि हा बळीराजा रोज मरतोय. आपण किती निर्णावलेले आहोत माहिती आहे? 1985 पासून या देशामध्ये दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत रोज 15 ते 20 शेतकरी आत्महत्या करतात. हात वर करून सांगा, किती शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही शोकसभा घेता? करा हात वर. काय नागरिक म्हणून, काय बंधुता म्हणून जगण्याची लायकी आहे ना आपली? गाडी खाली कुत्रे नेले की शोकसभा, आणि शेतकरी मेल्यावर काहीच नाही. बातमी पण नाही पेपरमध्ये. 1 लाख रुपयाचा चेक पाठवायचा, चलो खतम. साला इतकी जिंदगी स्वस्त होईल, सेलवर विकली जाईल 2014 नंतर, असं कुणाला वाटलंच नव्हतं. ते आता घडायला अजून खूप घडत गेले, खूप घडत गेलेला. जगण्याच्या सगळ्या चांगल्या कंपनी मार्केट आलं. आणि आपण नेहमी म्हणतो की शेतकऱ्याला पॅकेज दिलं तर तो जगेल, कर्ज माफ केली की जगेल, वीज मोफत दिली तरी जगेल. पण तो काय जगेल? मरतो का? वेदनेचं मूळ कुठे आहे आणि तुम्ही मलमपट्टी कुठे करायला लागला? आपण कधीच आग्रह धरला नाही की या शेतकऱ्यांना जगवण्याचा, वाचवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा विचार. शेतकऱ्यांचा पहिला डॉक्टर महात्मा फुले, पहिला डॉक्टर. दुसरे शाहू. आणि बाबासाहेबांनी शेती संदर्भात दिलेल्या साक्षी वाचा. शेतकऱ्यांच्या जगण्याच्या सगळ्या वाटाच्या साक्षीमध्ये त्यांनी लिहिलेली राज्यघटना अडचणीत आहे. ती का अडचणीत आहे? कारण इथे कल्याणकारी राज्य ठेवायचंच नाही आहे. सबसिडी राज्य म्हणतात त्याला. ठेवायचं नाही, ते लोकांना जगवायचं नाहीये, लोकांना मरू द्यायचं.
तो मेला की भांडवलशाहीला आणि सरकारला खूप आनंद होतो. म्हणून कधीही मरणाविषयी पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला का? नांदेड मधल्या 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, कधी शोक संदेश पाठवला पंतप्रधानांनी? नाही पाठवला. पण शिमगाला बोंबलायचा सण शुभ संदेश पाठवला. बोंबलायच्या सणाला शुभ संदेश आणि गेल्यानंतर काहीच नाही आहे. जागतिकीकरणामध्ये नव्या भांडवलशाहीने एक वर्ग असा तयार केला की ज्याच्याकडे स्किल नाही, त्याच्या मनगटाला काम नाही, तो टक्कर देऊन लढू शकत नाही अंबानी बरोबर, आणि मग त्याला जगवायचं कोणी? त्याला जगवायला गेला तर सरकारचा आणि भांडवलशाहीचा नफा कमी होतो. लायबिलिटी झालेला समाज आहे. कंडम्ड कम्युनिटी असं जागतिक पातळीवर त्याचं वर्णन होतं. कंडम इलाजच नाही. तो मेला तर दादा नंतर बोलला. बरोबर दादा नंतर बोल. तर हे मरायलाच पाहिजे. त्याच्या हातातली एक एक हत्यारं व्यवस्थेने काढून घेतली, नकं काढून घेतली. त्याची शिक्षण पाहिजे, पेट्रोल, उद्योग पाहिजे, महिला साफ करायच्या, शेती करायची आहे, कर्जात राहून कर, पैसे देतो, विहीर काढायला देतो. अरे तो तुकडा आहे ना, तुकड्यात कशी विहीर काढायला जगेल कसा तो? म्हणून बाबासाहेबांनी 100 वर्षापूर्वी सांगितलं, जोपर्यंत तिथली तुकड्याची शेती बंद होते तोपर्यंत तिथल्या शेतकऱ्याचा उद्धार नाही होणार. जोपर्यंत तिथलं सरकार भरपूर धरणं बांधत नाही, भरपूर वीज तयार करत नाही आणि फुकटा भरपूर वीज वापरणाऱ्या शेतकऱ्याचा सत्कार करत नाही, तोपर्यंत तिथला शेतकरी जगणारच नाही. हे सगळे प्रश्न विचारणं म्हणजे संविधानाचा पाठपुरावा.